नमस्कार. सर्वप्रथम आपण सर्व पत्रकार आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या वतीने मी सर्वप्रथम आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण या ठिकाणी जी प्रेस कॉन्फरन्स बोलवली त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बारामती नगरपालिका 2025 या नगरपालिकेच्या ज्या प्रारूप प्रभाग रचना 30 तारखेला प्रसिद्ध झाली की जो नकाशाच्या स्वरूपामध्ये जे चतुर्सीमा काढून दिलेल्या होत्या त्यानुसार ती मतदार यादी मतदार प्रभाग प्रसिद्धी झालेली होती. त्यानंतर 30 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत बारामती नगर परिषदेने मतदार याद्या तयार करण्याचं काम हाती घेतलं व 8 तारखेला प्रभाग 20 1 ते प्रभाग 20 ची आरक्षणाची सोडत देखील झालेली आहे आणि आरक्षणाची सोडत झाली त्याच दिवशी प्रभागाच्या ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्या मतदार याद्या ज्यावेळेस आम्ही जाऊन आणल्या आणि त्याचा थोडासा अभ्यास केला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की प्रभाग 1 ते 20 यामध्ये प्रभाग नंबर 13 हा जो प्रभाग आहे या प्रभागाचा जो नकाशा 30 तारखेला प्रसिद्ध केलेला आहे तर त्याची टोटल लोकसंख्या म्हणजे नगरपालिकेने जी चतुर्सीमा आखून दिलेली आहे त्या चतुर्सीमेनुसार प्रभागाची लोकसंख्या तुम्ही बघू शकता 5052 इतकी लोकसंख्या प्रभाग 13 ची होती. परंतु काल जो 8 तारखेला प्रभागाच्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या तर त्यावेळेस प्रभागाची मतदार यादीची जी संख्या आहे ही 2193 इतके फक्त मतदार हे प्रभाग 13 मध्ये घेतलेले आहेत व उर्वरित जे मतदार आहेत 2859 हे जे मतदार आहेत ते प्रभाग 12 प्रभाग 14 व प्रभाग 13 या प्रभागामध्ये ज्या की त्यांचा चतुर्सीमेशी काही संबंध नाहीये ते स्वतः त्या प्रभागातले स्थानिक रहिवासी नाहीयेत त्यांचा कोणत्याही पद्धतीचा समावेश नसताना जाणीवपूर्वक एक ठरवून केलेला हा प्री प्लॅनिंग आहे आणि याविषयी आम्ही काल दिनांक 10 रोजी या सर्व विषयाच्या संदर्भामध्ये बारामती नगरपालिकेमध्ये आम्ही त्यानुसार हरकती घेतलेल्या आहे. ज्या दिवशी प्रभाग रचनेचा नकाशा प्रसिद्ध झाला त्यावरही बऱ्याच जणांनी हरकती घेतल्या पण नगरपालिकेने म्हणेल अशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद हा दिलेला नव्हता. त्यामुळे आज आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ आलेली आहे. आता प्रभाग 13चं तुम्ही पाहिलेलं आहे की किती मतदान डिवाइड झालेलं आहे. आता प्रभाग 14 हा ज्यावेळेस 30 तारखेला प्रभाग 14 ची प्रसिद्धी झाली त्यावेळेस प्रभाग 14चं मतदान होतं 5219 आणि ज्यावेळेस त्या प्रभागाची मतदार यादी प्रसिद्धी झाली त्याची लोकसंख्या आहे 5530 म्हणजे 311चा जो आकडा आहे तो 311चा आकडा हा प्रभाग 13 मधील प्रभाग 14 मध्ये वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रभाग 12 प्रसिद्धी नकाशानुसार 4867 चा प्रभाग 12 हा होता 4867 परंतु काल जी प्रसिद्धी झाली 8 तारखेला मतदार याद्यांची ते 7112 हा आकडा प्रभाग 12चा झालेला आहे. म्हणजे प्रभाग 12 मध्ये टोटल 2245 हे मतदार हे प्रभाग 13 मध्ये प्रभाग 12चे घेण्यात आलेले आहे. हे जाणीवपूर्वक त्यांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रभाग 15 मध्ये 100 ते 125 मतदान हे प्रभाग 13चं त्याच्यामध्ये त्यांनी वाढवलेलं आहे आणि प्रभाग 13 मध्ये जे उर्वरित 2193 जे मतदान ठेवलेलं आहे त्या मतदानामध्ये देखील त्यांनी इतर प्रभागाचे ज्याचा चतुर्सीमेशी संबंध नाहीये ज्याचा प्रभाग 13शी संबंध नाहीये अशा प्रभागातील लोक हे प्रभाग 13 मध्ये त्यांनी जाणून बुजून त्यांनी ती नावं त्याच्यामध्ये केलेली आहेत. पूर्ण प्रभागांचा जर अभ्यास केला 1 ते 20 प्रभागाचा जर आपण अभ्यास केला तर प्रभाग 13 एकमेव प्रभाग 13 असा आहे की त्या प्रभागामध्ये 300 ते 400 मतदान हे फक्त त्या प्रभागाचं ठेवलेलं आहे. उर्वरित सगळं मतदान हे बाहेरचं आपल्या प्रभाग 13ला टाकले आणि 13चं बाहेर इतर प्रभागामध्ये केलेलं आहे. सांगायचं मला आश्चर्य वाटतंय की माझ्या स्वतःच्या घरातील 37 मतं ही शेंडगे कुटुंबियांची आहेत. ही शेंडगे कुटुंबीय हे राहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधले आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत ही प्रभाग 13 मध्ये या नकाशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे परंतु त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे वर्गीकरण हे त्यांनी
प्रभाग 12, प्रभाग 13, प्रभाग 14 आणि प्रभाग 15 मध्ये केलेलं आहे. माझ्या सख्या भावाचं मतदान देखील माझ्या भागामध्ये नाही. असंच पवार बंगल्याच्या पाठीमागची जी बाजू आहे ती काही इतकी मोठी पवार बंगल्याच्या पाठीमागची बाजू नाहीये, तरी देखील त्याचंही डिवायडेशन हे 4 भागामध्ये केलेलं आहे. तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल. हा आहे प्रभाग 12. प्रभाग 12 मध्ये तावरे बंगला येतोय, म्हणजे येत नाही तरी प्रभाग 12 मध्ये त्यांनी तावरे बंगला केलेला आहे. प्रभाग 13 मध्ये तावरे बंगला आहे, प्रभाग 14 मध्ये तावरे बंगला आहे. तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, पवार बंगल्याची पिछाडी असेल, हंबीर बोळ असेल, त्यानंतर चंद्रमणी नगर असेल. चंद्रमणी नगरचं जर तुम्हाला सांगायला गेलं तर चंद्रमणी नगरचं टोटल मतदान हे आमचं 1145 मतदान हे चंद्रमणी नगरचं आहे. परंतु तिथे फक्त 400 ते 500 मतदान हे फक्त चंद्रमणी नगरचं घेतलेलं आहे. बाकीचा सगळा भाग बाकीच्या इतर प्रभागामध्ये मतदारांना वळवण्यात आलेले आहे. म्हणजे माझ्या घरातले माझे नातेवाईक असतील, इव्हन जे आमचे पोलिंग एजंट आहेत त्यांची देखील जाणीवपूर्वक इतर भागामध्ये त्यांची नावं देण्यात आलेली आहे. म्हणजे हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे. मला वाटतं की त्यांना बहुतेक पराभवाची भीती असावी यासाठी त्यांनी केलेलं हे षडयंत्र आहे. आणि आणखी निवडणुका आपल्या लागायच्या आहेत, अजून त्याचा कार्यक्रमही जाहीर झाला नाही, तरी देखील तुम्ही जर अशा गलिच्छ पद्धतीचं जर राजकारण तुम्ही करत असाल तर या राजकारणाला काहीच अर्थ नाही. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, योगेंद्र दादा असतील, रोहित दादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आम्ही येणाऱ्या निवडणुका लढवणार आहोत. परंतु आमच्या नेत्याचं नेहमी सांगणं आम्हाला असतं की आपण गलिच्छ पद्धतीचं राजकारण कधी करायचं नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण पुढे चालायचं आणि पारदर्शकपणा हा आपल्या पूर्ण नियोजनामध्ये असला पाहिजे. परंतु आत्ताचं जे राजकारण जे चालू आहे, जाणून बुजून नगरपालिका या गोष्टी करत आहे, याचं खरोखर आम्हाला वाईट वाटतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन एखाद्या महिलेच्या आणि तिथं एससी महिला आरक्षण पडलेलं आहे. मग एससी महिला आरक्षण पडलेलं असताना जर तुम्हाला इतकी सगळी यंत्रणा प्रभाग 13 साठी लावावं लागत असेल तर खरोखर इथंच आमचा विजय आहे. त्यानंतर आता त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही 8 तारखेपासून ते 13 तारखेपासून तुम्ही हरकती घ्यायच्या आहेत. आता 8 तारखेपासून 13 तारखेपर्यंत आम्ही हरकती घेणार आहे. हरकती घेतल्यानंतर जी तुम्ही 8 ते 13 तारखेचा जो कार्यकाल दिलेला आहे त्या पद्धतीने नगरपालिकेने तशी जनजागृती प्रत्येक भागामध्ये केलेली नाही. आणखीन बऱ्याच लोकांना, बऱ्याच उमेदवारांना माहित नाहीये की मतदार याद्या ह्या प्रसिद्ध झालेत का. मी माझ्या वैयक्तिक एका कामासाठी गेले असता मी तिथं मागणी केली की मला मतदार यादी द्या. त्यानंतर ती मतदार यादी मला मिळाली आणि त्याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला आणि त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यावेळेस मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना दिली असता प्रत्येक प्रभागामध्ये एक 300 ते 400 मताची अफरातफरी केलेली पूर्णपणे निदर्शनास येत आहे. आणि आम्ही म्हणतच नाहीये की तुम्ही इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रभाग रचनेमध्ये बदल करा. जो पण काही प्रभागाची रचना आहे त्या पद्धतीनेच ह्या ज्या चतुर्सीमा आहेत ह्याच्या बाहेरचा आम्ही म्हणत नाही एकही मतदार तुम्ही प्रभाग 13 मध्ये घ्या. पण जे स्थानिक लोक तिथले रहिवासी आहेत तर त्यांचं देखील तुम्ही नाव इतर ठिकाणी घेतलेले आहेत. याच्यावरती आम्ही नगरपालिकेमध्ये हरकत घेतलेली आहे आणि हीच अपेक्षा करतोय की बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील व सर्व त्यांची टीम असेल हे आम्हाला एक पॉझिटिव्ह पणे मदत करतील अशी या ठिकाणी आज आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यानंतर शासनाचा एक GR आहे माझ्याकडे की प्रभाग हा गोपनीय पद्धतीने झाला पाहिजे. परंतु आत्ताची जी प्रभागामध्ये जी छेडछाड केलेली आहे त्या छेडछाडीनुसार असं निदर्शनास येतंय की हा प्रभाग स्थानिक जे काही पदाधिकारी असतील, जे दादांची स्वतःला प्रतिकृती समजून घेतायत आणि दादांचा एक दादा म्हणजेच ते असे जे काही समजूत त्यांची आहे, असे काही ठराविक लोक जे आहेत ते त्यांच्या फेवर मधल्या लोकांना तिथे निवडून आणण्यासाठी चाललेलं हे सगळं षडयंत्र आहे. आता शासनाचा जो नियम आहे की गोपनीयता ठेवली पाहिजे, पण याच्यामध्ये कोणतीही गोपनीयता ठेवलेली नाहीये. कोणाला माहिती होतं, नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना माहित होतं का की माझ्या कुटुंबातील एवढं मतदान आहे हे प्रभाग 13 मध्येच पाहिजे नाही. तर ते तिथले जे स्थानिक कोण उमेदवार, इच्छुक उमेदवार असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. ह्यांचे पोलिंग एजंट कोण आहेत, ह्यांच्या घरातले कुटुंबातील सदस्य कोण आहेत, ह्यांचे नातेवाईक कोण आहेत,
मग ह्या लोकांना जाणीवपूर्वक प्रभाग 13 मधून काढून त्यांना प्रभाग 14, 12 आणि 15 मध्ये त्यांचं विभाजन करायचं आणि इतर जे लोक आहेत ज्यांना आमच्या परिचयाचे पण लोक नाहीत परंतु ते विरोधकांच्या परिचयाचे त्यांना आमच्या मतदार संघामध्ये टाकायचं आणि त्यांनी आमच्या विरोधात मतदान करायचं असलं घाणेरड गलिच्छ राजकारण करण्याचं काम आता सध्या चाललेलं आहे. त्याच्यानंतर जी प्रभाग रचना आहे प्रभाग रचनेमध्ये मोठे रस्ते, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे, रूळ, फ्लायओव्हर ह्या सगळ्याच्या पालन केलं पाहिजे होतं. याच्यावरती बऱ्याच पत्रकारांनी मतदारांनी पुन्हा जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांनी याच्यावरती हरकती घेतल्या पण म्हणाल असा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्याच्यानंतरचा जो दुसरा नियम आहे ह्याच्यातला की अनुसूचित जाती जमातीचे जे गट आहेत म्हणजे जे प्रभाग आहेत ते प्रभाग फोडायचे नाहीत. ओबीसी समाज असतील त्यांच्या जातीचे प्रभाग फोडले नाहीत पाहिजेत परंतु त्याच्या देखील छेडछाड करण्याचं काम हे नगरपालिकेने केलेलं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने नगरपालिकेने पूर्ण शासनाच्या GRचा आदेशाचा देखील पालन न करता त्यांनी ठराविक एका पक्षाचं ठराविक एका गटाचं पूर्णपणे त्यांना साजेल त्यांना ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने मतदार प्रभाग रचना केलेली आहे त्याचा मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करते. आणि आणखीन आता हरकत घेतलेली आहे बघू 13 तारखेपर्यंत याच्यामध्ये काही बदल करतायत का आणि बदल हे केले पाहिजे. जर 5,000चा जो प्रभाग असेल आणि त्यात जर 3,500 ते 4,000 मताची जर घोटाळा निघत असेल तर नक्की नगरपालिकेने यामध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत हा बदल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. जोपर्यंत हरकतीवरती योग्य तो निकाल देत नाहीत तोपर्यंत आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे नगरपालिकेवरती जे पण ते चुकीचं काम करतायत तर त्यांना आम्ही कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी असतील, इलेक्शन कमिशनर असतील यांच्याकडे आम्ही त्यांच्या तक्रारी करणारच आहोत. 100% केला. भविष्यात निवडणूक अधिकारी म्हणून भुसे किंवा तुम्ही यांच्यावर आक्षेप घेणार आहे? 100% आम्ही आक्षेप घेणार. आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की काही ठराविकच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे दिले जातात तर बारामतीमध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांना तर माहितीच आहे मलिदा गँग ही तयार केली कुणी हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. उघड वेळ आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी उघड बोलणारच आहोत. सिद्ध करणार ना आम्ही वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगू. आणि आताचा जो बारामतीतले सगळे मतदार आहेत ते सुज्ञान मतदार आहेत आणि माझ्या मतदारांवरती पूर्णपणे विश्वास आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत समोरच्या पार्टीकडून असंख्य पैशाचा वापर होणार आहे. त्यानंतर साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा वापर होणार आहे. आता फक्त मतदार याद्याच प्रसिद्ध होत आहेत तर प्रभाग 13 वरती एवढा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा करून लक्ष ठेवलं जात आहे. या ठिकाणीच माझा विजय आहे असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर ह्या गोष्टी स्पष्ट करते. आणि मतदारांना सगळ्या गोष्टी समजतायत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार जे आहेत ते त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मताच्या स्वरूपामध्ये नक्कीच ते दाखवून देतील. 100% का राहणार नाही, का राहणार नाही असं काही नाही.
असं काही नाहीये. माळेगावची पण निवडणूक, माळेगावची ही निवडणूक आम्ही लढवलेली आहे आणि भवा नाही नाही लढवणार आहे आणि पूर्ण ताकदीनेच लढवणार आहे. कोणतीच निवडणूक ही साधी नसते, त्याला पूर्णतः ताकदीने उतरावं लागतं. आहेत, चालू आहेत आमच्या. असं तर माझ्या काही कानावरती आलेलं नाहीये. हा, इतर पक्षांनी भेट घेतलेली आहे साहेबांची, हे गोष्ट मला माहित आहे आणि अजून त्याच्यावरती निर्णय कोणत्या पद्धतीचा काही झालेला नाही. शेवट पवार साहेबांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.